हॅलो, नमस्ते प्रेक्षकांनो. आज आपण ठरलं तर मग या मालिकेचा नवीन भाग पाहणार आहोत. तर तोही माझ्या आवाजात रिव्ह्यू ऐकणार आहोत. तर पहिल्यांदा सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. तिथे प्रतिमा आत्या येऊन बसलेले असतात, पाणी पित असतात. तेवढ्यात सायली येते आणि म्हणते, आई कधी आलीस? तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, मी आत्ताच आले. तेव्हा सायली म्हणते, बाबांचं बोलणं झालं का गं? तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, हो बोलणं झालं त्यांचं, ते बरे आहेत. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, सायली प्रतिमाला विचार तरी ती कशाकरिता आली आहे. तेव्हा सायली म्हणते, विचारायला कशाला हवं आहे, तिचंच घर आहे. पण प्रतिमा आत्या म्हणतात, हो पण आज मी ना आले त्यासाठी एक खास कारण आहे. मी ना मंदिरात गेले होते आणि देवीला अभिषेक केला आणि तुम्हालाही हळदी कुंकू घेऊन आली आहे. देऊया म्हणलं, बस बस असं म्हणून तिला बसवतात आणि मग ओटी भरते असं म्हणतात. आणि मग दोघी सासासुनांची म्हणजे सायलीची आणि कल्पनाताईंची ओटी प्रतिमा आत्या भरत असतात. शेवटी काय खण नारळ असं ओटीला असतं, म्हणजे साडी नारळ. मग ते देवी आईसमोर सायली आणि प्रतिमा आत्या देवी आईसमोर सायली आणि कल्पनाताई जातात आणि ती ओठी ठेवतात आणि देवीसमोर हात जोडतात. आणि मग प्रतिमा आत्याने सायलीसाठी आणि कल्पनाताईसाठी सुद्धा गजरे आणलेले असतात आणि मग ते ओटीत असतात. आणि मग ते गजरे कल्पनाताई सायलीला लावते आणि मग एक गजरा कल्पनाताईला सायली लावत असते. आणि मग तेवढ्यात येतो अर्जुन. मग अर्जुनला येतात शिंका. मग शिंका आल्याच्या नंतर सगळेजण हसतात. आणि मग इकडे अर्जुन म्हणतो, तुमच्या तिघींचे फोटो काढतो. आणि फोटो काढतच असतो, तेवढ्यात खूप शिंका येतात. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, अरे देवा, सायलीच्या फुलाची ॲलर्जी आहे. नेमके तेच गजरे मी घेऊन आले आहे सायलींच्या फुलांचे, माझ्या लक्षातच नाही राहिलं. सॉरी अर्जुन, सॉरी असं प्रतिमा आत्या म्हणत असतात. तेवढ्यात सायलीसुद्धा शिंका द्यायला सुरुवात करते. आणि मग कल्पनाताईंनी प्रतिमा आत्या सुद्धा, सायली तू सुद्धा शिंका देतेस? तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, कल्पनाताई म्हणतात, सायलीला शिंका येतात असं काय येतात असं म्हणतात. तेव्हा सायली म्हणते, काहीच कळत नाही मला, काय शिंका येतात? तेव्हा कल्पनाताई म्हणतात, या अवस्थेत शिंका येणं चांगलं नाही असं म्हणतात. आणि मग अर्जुन म्हणतो, शिंका थांबायला काही करू शकतो का आपण? असं मी मोबाईलवर सर्च करतो असं म्हणतो आणि मोबाईल बघत असतो. आणि मग प्रतिमा आत्यासुद्धा म्हणतात, तुला धुळीचा त्रास होतोय का सायली? तेव्हा सायली परत शिंका देत असते. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, तुझ्यासाठी मी गरम पाणी आणते असं म्हणून कल्पनाताई गरम पाणी करायला ठेवतात. आणि मग सायलीच्या काही शिंका थांबतच नाहीत. मग तिथे विमल साफसफाई, म्हणजे तिथे धूळ आहे ती साफ करण्यासाठी विमल साफ करून घेत असते. मग अर्जुन म्हणतो, मी अश्विनला फोन लावतो थांब असं म्हणतो. आणि मग शिंका देत असतो. मग तिच्याजवळ असतात आणि तिला खाली बसवतात आणि मग गरम पाणी तिला थोडंसं प्यायला देतात कल्पनाताई. ते पाणीसुद्धा सायलीला प्यायला येत नसतं, ती सारख्या शिंका देत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, अश्विनला फोन केलेला असतो आणि हॅलो अश्विन, सायलीला सारख्या शिंका येत असतात आणि सायलीने सायलीचा गजरा घातलाय ना, म्हणून मला पण शिंका येत आहेत. पण तिलाही खूप शिंका येतात, थांबतच नाहीत. ते काय करू सांग ना? मग गरम पाण्याची वाफ घ्यायला सांग असं अश्विन सांगत असतो असं म्हणतो. आणि मग वाफ घ्यायला तिला पाणी गरम करून तिला वाफ घ्यायला लावतात. ते सगळ्यांना प्रेक्षकांनो, कारण शिंका आल्या की पोटातून पूर्ण येतात, म्हणून सगळ्यांनाच खूप काळजी वाटत असते. मग सायली वाफ घेत असते. मग प्रतिमा आत्या म्हणतात, कल्पना काय केलं म्हणजे हिच्या शिंका थांबतील? आता तेव्हा कल्पनाताई म्हणतात, सायली तू बाहेरून आलीस ना, जाऊन तू फ्रेश होऊन ये. तुला धुळीचा त्रास होत असेल, तू रूममध्ये जाऊन फ्रेश हो. तेव्हा प्रतिमा आत्यासुद्धा म्हणतात, जा जा हातपाय धुवून घे, म्हणजे तुझ्या शिंका थांबतील असं म्हणतात. मग त्याला सायलीला रूममध्ये पाठवतात. तिच्या रूममध्ये जात असते. अर्जुनसुद्धा खूप साऱ्या शिंका देत असतो. प्रतिमा आत्या म्हणतात, मी आज देवी आईकडे प्रार्थना केली होती की माझ्या लेकीवर कुठलंही संकट येऊ देऊ नकोस, तरी तिला इतका त्रास का होतोय असं प्रतिमा आत्या म्हणत असतात. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, अगं तिला कशाची तरी ॲलर्जी झाली आहे वाटतं बरं तिला बरं अर्जुन तर सतत शिंका देतच असतो. मग आता जेलमधला सीन दाखवलेला आहे. प्रिया म्हणते, खरंच दुखायला लागले. औषध पिले आणि म्हणते की खरंच दुखायला लागले असं म्हणते. आणि ती विवळत असते, रडत असते.
आणि डॉक्टर डॉक्टर म्हणून असं आवाज देत असते. आणि मग तेवढ्यात डॉक्टर, ती जेलर आणि हवालदारीण म्हणजे ती कॉन्स्टेबल सगळेजण येतात. आणि मग प्रिया म्हणते खूप दुखते माझ्या पोटात डॉक्टर, खूप दुखते. मग ती डॉक्टर म्हणते कोणत्या बाजूला दुखते? तेव्हा प्रिया म्हणते उजव्या बाजूला दुखते. डॉक्टर प्लीज माझ्या बाळाला काही होऊ देऊ नका प्लीज असं म्हणत असते. मग ती डॉक्टर म्हणतात बघू आपण का, तू काही काळजी करू नकोस, तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवावं लागेल असं ती डॉक्टर त्या जेलरला म्हणत असते. तेव्हा ती कॉन्स्टेबलला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्याची तयारी करा, तेव्हा काही होणार तर नाही ना असं म्हणते. आणि मग रडत असते. तेव्हा ती कॉन्स्टेबलकडे पाहत असते आणि काहीतरी खुणावत असते. मग ती कॉन्स्टेबल म्हणते मॅडम मी हिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये जाऊ का, कारण मला हिची सगळी औषधं माहिती आहेत. त्यामुळे डॉक्टर म्हणते ओके तुम्ही हिच्यासोबत गेलात तर बरं होईल. ती जेलरसुद्धा म्हणते ठीक आहे जाऊ शकतेस. मग परत इकडे सुभेदारांच्या घरी म्हणजे सायलीचा सीन दाखवलेला आहे. सायली खाली आलेली असते आणि मग सगळेजण तिला बस बस असं म्हणतात. प्रतिमा आत्या, कल्पनाताई म्हणतात सावकाश बस सावकाश असे म्हणतात. आणि मग खाली सोप्यावर बसलेली असते सायली. तेव्हा विमल म्हणते अजूनही सायलीताईच्या शिंका थांबलेल्या नाही आहेत असं म्हणत असते. आणि मग कल्पनाताई म्हणतात अर्जुन अश्विनला सांग की सायलीच्या गायनाकला घेऊन यायला, त्यामुळे शिंका बाळाला त्रास होऊ शकतो, व्हायला नको असं म्हणत असतो. अर्जुन फोन करतो अश्विनला आणि मग अश्विनला सांगतो अश्विन हे बघ सायलीच्या शिंका थांबतच नाहीत, एक काम कर तिच्या गायनाकला घेऊन ये पटापट, हो लवकर ये लवकर असं येण्याचा प्रयत्न कर असं अर्जुन म्हणत असतो. मग तो येतोय असं अर्जुन सांगतो, पण त्याला अर्धा तास लागेल असं अर्जुन सांगत असतो. तेव्हा कल्पनाताई म्हणतात अर्धा तास असं म्हणत असतात. आणि मग आता अर्जुन म्हणतो मला सायलीचा त्रास बघवत नाही आहे मम्मा, मला तर आता सायलीचा त्रास बघवत नाही, मला यायचं आहे तिथे, तुम्ही दोघींनी गजरे काढा बरं अगोदर असं प्लीज असं अर्जुन म्हणत असतो. आणि मग कल्पनाताई आणि सायलीचा गजरा विमल हे काढून नेत असते. मग प्रतिमात्या म्हणतात बरं वाटतंय का गं आता? तेवढ्यात सायलीच्या शिंका थांबलेल्या असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो तुला काही त्रास तर होत असेल तर रूममध्ये जाऊन आराम कर. तेव्हा सायली म्हणते बसते जरा इथेच बसते असं म्हणते, जरा बरं वाटतंय आता असं म्हणते. तेव्हा शिंका येत नसतात. सायली म्हणते शिंका येत नाही येत आता. तेव्हा कल्पनाताई म्हणतात काय कमाल आहे ना, तुला शिंका अचानकच सुरू झाल्या आणि आता अचानकच थांबल्या या शिंका, नक्की कशामुळे या शिंका आल्या असतील? तेव्हा सायली म्हणते एवढा वेळ मी सायलींच्या फुलांचा गजरा घातला होता ना, त्यामुळे मला शिंका आल्या आणि आता गजरा काढल्यावर शिंका बंद झाल्या. तेव्हा कल्पनाताई म्हणतात अगं पण सायलीच्या फुलाची अलर्जी पण अर्जुनला आहे ना, तुला नाही. तेव्हा सायली म्हणते तेही आहेच म्हणा. तेव्हा प्रतिमात्या म्हणतात अर्जुनला सायलीच्या फुलांची अलर्जी आहे म्हणूनच सायलीला शिंका आल्या. अर्जुन म्हणतो म्हणजे? प्रतिमा आत्या म्हणतात अरे याचा अर्थ तुझं बाळ अगदी पूर्णपणे बापावर गेलं आहे. ज्या शिंका होत्या ना म्हणजे ह्या सायलीला नाही तर तिच्या पोटातल्या बाळाला होत्या. सायलीची फुलं इथून गेली आणि बाळ शांत झालं आणि शिंका गायब. मग अर्जुन म्हणतो म्हणजे बाळ 200% माझ्यावरच गेलं आहे असं म्हणतो. आणि तो खूप खुश होतो आणि उड्या मारतो आणि सगळेजण हसायला लागतात. आणि तेवढ्यात येतो चैतन्य येतच असतो. आणि मग अर्जुन त्याला सांगतो की चैतन्य आलास बरं झालं, हे बघ काय गंमत झाली आहे तुला सांगतो असं म्हणत असतो. आणि मग चैतन्य म्हणतो थांब थांब मला काही सांगू नकोस थांब असं म्हणतो, तो ऐक आधी माझं असं म्हणतो. आणि मग चैतन्य खूप सिरियस असतो. आणि मग चैतन्य सांगायला सुरुवात करतो की प्रिया जेलमधून बाहेर पडली आहे असं सांगतो. मग सगळेजण एकदमच काय असं म्हणून आश्चर्यचकित होतात आणि उभा टाकतात. आणि मग परत आता दवाखान्यातला सीन दाखवलेला आहे. ती डॉक्टर म्हणते काळजी करू नकोस. ती जेलर म्हणते डॉक्टर कैदीला साधारणतः किती दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल? तेव्हा ती डॉक्टर म्हणतात किमान 2 आठवडे तरी राहावं लागेल, कारण ती प्रेग्नेंट असल्यामुळे तिला स्ट्रॉंग औषध देऊ शकत नाही. ती डॉक्टर जेलरला म्हणत असते त्यामुळे आम्ही तिला ऑब्झर्वेशन खाली ठेवलं आहे असं म्हणत असते. आणि मग आता इकडे प्रियाला भेटायला येते श्वेता. मग प्रिया म्हणते बरं झालं तू आलीस,
किंवा किती वेळ झालं तुझी वाट बघत होते. आणि मग ती कॉन्स्टेबल म्हणते तुम्ही बोला, मी बाहेर लक्ष ठेवून आहे. आता प्रिया म्हणते आता मला आश्रमात काय काय घडलं ते सगळं सांग. मग सायलीने आश्रम ताब्यात घेतल्यापासून सांग. तेव्हा श्वेता म्हणते सगळी जबाबदारी सायलीने सांभाळली आहे. आणि मग ती हळूहळू काहीतरी प्रियाला सांगत असते, म्हणजे आश्रमात जे काही झालं आहे ते सांगत असते. आश्रमात काय झालं हे ती लक्ष ठेवून होती ना, त्यामुळे तिने सगळं काही सांगितलेलं आहे. आणि पुन्हा मग मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये होते ना, तेव्हा एक मुलगी आश्रमात आली. त्या मुलीत काहीतरी नक्कीच गडबड आहे. ती प्रियाला म्हणते तुला असं का वाटतं, असं प्रिया म्हणते. तेव्हा ती श्वेताला आठवतं की ती फोनवर बोलत असते संध्याकाळी, आणि मग ती फोन उशीखाली लपवून ठेवलेला असतो. त्या मुलीने ती श्वेता पाहते आणि ती मुलगी हळूहळू बाहेर चाललेली असते. आणि हे सगळं श्वेता पाहते आणि सगळं प्रियाला सांगत असते. मग प्रिया हसते आणि म्हणते श्वेता काय मस्त काम करतेस ना, असंच बारीक लक्ष ठेव, कळलं. पण आता प्लॅनिंग खूप झालं, आता कृती करायची वेळ आली, असं प्रिया म्हणत असते. आणि मग एक व्यक्ती कॉन्स्टेबल तिथे येते आणि मग ती प्रियाला म्हणते ताई एक काम करतेस का. तेव्हा कॉन्स्टेबल म्हणते काम करायलाच हवं ना. तेव्हा प्रिया म्हणते सचिनला विचारून मला इथे कोण कोण भेटायला येऊ शकतं हे जाणून घे आणि सगळ्यांना मॅनेज करावं लागेल असं सांग. तेव्हा श्वेता म्हणते प्रिया काय चालले तुझ्या मनात. तेव्हा प्रिया म्हणते सांगते, सगळं सांगते. पहिला वार अर्जुन आणि सायलीवर करायचा, तो कसा, कधी आणि कुठे हे मी तुला कळवते असं म्हणते प्रिया. आणि मग आता परत सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. अर्जुन म्हणतो जेलमधून बाहेर पडली म्हणजे. तेव्हा असं कसं झालं. तेव्हा कल्पनाताई म्हणतात ती सुटली का, तिची शिक्षा माफ झाली. तेव्हा चैतन्य म्हणतो नाही नाही, शिक्षा माफ नाही झाली, पण प्रियाने ना जुन्याच युक्त्या परत वापरायला सुरुवात केली आहे. अर्जुन म्हणतो म्हणजे. ते म्हणतो की म्हणजे असं झालं की आपला क्लायंट मिसेस देसाईला सोडायला मी जेलमध्ये गेलो होतो, तिथे गेल्यावर मला कळलं, आणि असं म्हणतो. आणि मग हळूहळू सांगत असतो, म्हणजे तिथं दाखवलेलं आहे. आणि चैतन्याला आठवतं आणि तो जेलरला बोलत असतो अजून काही लागत असेल तर मला सांगा असं म्हणत असतो. आणि मग त्या जेलरला सांगत असतो. तेवढ्यात तिकडे प्रिया स्ट्रक्चरवर झोपून आणलेलं असताना प्रिया रडत असते आणि ओरडत असते. आणि मग हे चैतन्य पाहतो आणि मग चैतन्य या कैद्याला कुठे घेऊन चालले आहेत असं म्हणतो. तेव्हा प्रिया सुभेदारला असं ती जेलर म्हणते तिची तब्येत ना बिघडली आहे, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन चालले आहेत. तेव्हा चैतन्य म्हणतो तब्येत बिघडली आहे म्हणजे नेमकं काय झालं आहे. तेव्हा ती जेलर म्हणते की तिच्या पोटात दुखायला लागलं आहे आणि तिला उलट्या पण होत आहेत, ती प्रेग्नेंट आहे ना, तिला बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल असे दिसते आहे, असे जेलर चैतन्याला सांगत असते. मग आता सुभेदारांच्या घरी परत सायली म्हणते परत ती आजारपणाचं नाटक करून जेलमधून बाहेर पडली आहे. आता तिला हॉस्पिटलमध्ये हवं तसं वागण्याची मोकळीक मिळेल. प्रतिमात्या म्हणतात पण तिथेच तिच्यावर सतत पोलीस पहारा असेल ना. तेव्हा अर्जुन म्हणतो असेलच, पण तिने तिच्या प्रेग्नेन्सीचा फायदा उचलला आहे असं म्हणतो. कल्पनाताई म्हणतात म्हणजे असं करून तिची सुटका होऊ शकते का. अर्जुन म्हणतो नाही नाही, सुटका नाही होऊ शकत, पण काही दिवस तिला जेलमध्ये नाही राहावं लागणार, पण तिला शिक्षाही भोगावीच लागणार. चैतन्य म्हणतो हॉस्पिटलमध्ये राहून काय किल्ल्या फिरवील, आपणाला काही माहीत नाही. तेव्हा कल्पनाताई म्हणतात तिथून काही उद्योग नाही करून ठेवले म्हणजे मिळवलं असं म्हणतात. आणि मग सायली म्हणते हे सगळं अश्विन भाऊजीला काहीही सांगू नका असं सायली म्हणत असते. आणि मग तेवढ्यात येतो अश्विन, दारातच उभा असतो आणि सगळं काही ऐकलेलं असतो. आणि मग अश्विन येतो आणि म्हणतो हो मी सगळं ऐकलंय असं म्हणतो. आणि मग तो आत येतो आणि काळजी करू नका, ती कुठे राहते काय करते त्याने मला काही फरक पडत नाही असं म्हणतो आणि तिथून निघून जातो. मग कल्पनाताई म्हणतात मला तर आता त्याचीच भीती वाटते, आपल्या घरावरची तिची सावली का जात नाही आहे असं म्हणते. मग प्रतिमात्या सायलीच्या खांद्यावर हात ठेवतात आणि मग परत हॉस्पिटलमधला प्रियाचा सीन दाखवलेला आहे.
हॉस्पिटलमध्ये प्रियाला भेटण्यासाठी सचिन, राकेश आणि एक माणूस आलेला असतो. ती कॉन्स्टेबल म्हणते, तुम्ही बोला, मी बाहेरच आहे. सचिन म्हणतो, प्रिया, हा माणूस आपलं काम करायला तयार आहे. प्रिया म्हणते, हा तुझ्या विश्वासातला माणूस आहे ना? तेव्हा सचिन म्हणतो, 100%. मग तो माणूस म्हणतो, मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका, तुमचं काम परफेक्ट करणार. बघा, मी त्याचाच तर मला मोबदला इतका भारी मिळतोय ना मला असं म्हणतो. तेव्हा राकेश म्हणतो, पण नक्की प्लॅन काय आहे? प्रिया म्हणते, सांगते. श्वेताकडून मिळालेल्या माहितीचा पूर्ण वापर करून घ्यायचा. ती म्हणाली की आश्रमात आता मुलं यायला लागली आहेत. एकदा का तिने आपल्याला सांगितले की कोणी मुलगी तिथे आली आहे, यांना त्या मुलीचा नातेवाईक म्हणून तिथे पाठवायचं आणि हे त्या मुलींना आपल्यासाठी घेऊन येतील. अर्थात त्यासाठी आपल्याकडे ठोस पुरावे लागतील, तरच अर्जुन आणि सायली आपल्यावर संशय घेणार नाहीत. नाहीतर ते पूर्ण चेक केल्याशिवाय असं कुठल्याही माणसाकडे त्या मुलींना सोपवणार नाहीत. सचिन म्हणतो, पण जर अर्जुन आणि सायलीने त्या मुलींना यांच्याकडे सोपवलं तर आपण समजायचं की आपण पहिली पायरी चढलोय असं म्हणतो आणि मग हसत असतो. आणि मग परत आश्रमातला सीन दाखवलेला आहे. ती आश्रमात जी अंकिता नावाची मुलगी आहे, ती तिचा मोबाईल शोधत असते, इकडे तिकडे, कुठे गेला माझा फोन असं म्हणत असते. आणि मग तेवढ्यात पाठीमागून श्वेता येते. भाजीच्या पिशव्या घेऊन आलेली असते आणि तिचा हात दुखवलेला असतो. ती पिशव्या ठेवते आणि त्या मुलीच्या पाठीमागं येऊन उभा टाकते आणि म्हणते, काय शोधतेस असं म्हणते. आणि ती पर्समधून मोबाईल काढते आणि मग ती अंकिता म्हणते, काही नाही, काहीच नाही असं म्हणते. आणि मग घे म्हणून तिला मोबाईल देत असते. आणि मग काल रात्री सापडला होता मला, मी सांगितलं नाही कुणाला, आणि ती सगळ्यासमोर तर नाही दिला असं म्हणते, म्हणून तर. आणि मग तेवढ्यात ते आजोबा येतात आश्रमातले आणि त्या आजोबांना 2 मुली सापडलेल्या असतात. त्या 2 मुली घेऊन ते येतात आणि मग त्या आश्रमातली पहिलीची जी अगोदरची मुलगी असते तिला म्हणतात, ह्या नवीन 2 मुली आल्यात आश्रमात, तिला सगळ्यांची ओळख करून द्यायची असं म्हणत असतात. मग आता परत हॉस्पिटलमधला सीन दाखवलेला आहे. राकेश म्हणतो, चला आपण कामाला लागू. या प्रिया म्हणते, आधी त्या श्वेताला बातमी तर देऊ दे, ती कोणी मुलगी आली आहे का आश्रमात नवीन. सचिन म्हणतो, तोपर्यंत ह्याला सगळं नीट पडवून तयार करायला हवं. प्रिया म्हणते, आणि हो, त्यासाठी मला अण्णा सर आणि नागराज काकांची मदत हवी आहे, पण प्रत्यक्ष भेटल्याशिवाय कसं काही करू शकणार नाही असं प्रिया म्हणते. आपण राकेश म्हणतो, पप्पा तर जेलमधनं बाहेर पडणे शक्य नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणते, राकेश बाळा, तू किती मंद आहेस, ही वेळोवेळी सिद्ध करायची गरज नाही आहे. तुझ्यासमोर जी मुलगी बसली आहे ना, म्हणजे ती स्वतःबद्दल बोलत असते, ती जेलमधूनच बाहेर पडली आहे. त्यामुळे निदान मला तरी सांगू नकोस तुझ्या पप्पांना कसं शक्य नाही आहे तू बाहेर पडणार. आणि राकेश म्हणतो, प्रिया नक्की काय करायचं आहे. सचिन म्हणतो, प्रिया असं म्हणते की त्यांनीसुद्धा आजारपणाचं नाटक करून त्यांनीसुद्धा हॉस्पिटलमध्ये यायचं, कधीतरी डोक्याचा वापर कर असं सचिन म्हणत असतो. तेव्हा राकेश म्हणतो, 1 मिनिट, म्हणजे तुम्ही मला बोलू नका, मी जे काय आहे ते पप्पाला सांगतो. तर सचिन म्हणतो, ॲक्च्युली अण्णांना सगळीकडे जायला VIP पास मिळतो, पण कायद्याच्या ऑर्डर इथे येण्याचं स्पेशल परमिशन काढावी लागेल. या माणसाचं ट्रेनिंग सुरू करा. हा माणूस त्या मुलींचा खराखुरा नातेवाईक वाटायला हवा, तरच अर्जुन आणि सायली आपल्या जाळ्यात अडकतील. तेव्हा सचिन म्हणतो, अजिबात काळजी करू नकोस प्रिया, अर्जुन आणि सायली अशा कुंडीत सापडतील की ते तिथून कधीच सुटू शकणार नाहीत. मग आता आश्रमातला सीन दाखवलेला आहे. ते आजोबा म्हणतात, मधुभाऊ म्हणतात, कोण आहेत त्या मुली. ते आजोबा म्हणतात, म्हणजे त्यांनी घेऊन आलेले असतात, ते म्हणतात की हे बघा, घाबरू नका, एक काम करा, खाली बसा असं म्हणतात. आणि मधुभाऊ तिथेच बसतात. आणि मग मधुभाऊ म्हणतात श्वेताला, श्वेता पाणी दे बरं त्यांना असं म्हणतात. आणि मग रडू नका असं मधुभाऊ त्या मुलींना समजावत असतात. अजिबात रडायचं नाही, पाणी घ्या, कुठून आले आहात तुम्ही तुमच्या आई बाबा कुठे आहेत तुमचे असं त्या मुलींना मधुभाऊ विचारत असतात. मग त्या मुली म्हणतात, आम्हाला नाही माहीत. मधुभाऊ म्हणतात, हरकत नाही, आपण एक काम करूया, हे बघा,
तुम्हाला जर आश्रय हवा असेल तर या आश्रमात तुम्ही राहू शकता, कळलं, असं मधुभाऊ म्हणतात. तुमच्या आईबाबांना लवकरात लवकर शोधण्याचा प्रयत्न करूया, घाबरायचं नाही, काळजी नाही करायची, असं म्हणतात. तेव्हा त्या आश्रमातली अगोदरची मुलगी म्हणते, जर या आपल्याकडे राहणार असतील तर सायलीताईने सांगितल्याप्रमाणे फॉर्म भरून घ्यायला हवेत. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, बरी आठवण करून दिलीस, सायलीने दिलेले ते फॉर्म आहेत ना, याची माहिती भरून घ्या, माहिती सांग त्यांना आणि मग मदत कर तू, असं त्या मुलींना सांगतात. आणि मग मी कळवतो सायलीला, असं मधुभाऊ म्हणतात. आणि मग आता अर्जुन फाईल काहीतरी चेक करत बसलेला असतो आणि मग सायलीसुद्धा विचार करत फेऱ्या मारत असते. म्हणजे प्रियाने ती शक्कल लढवली आणि ती हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचली. तेव्हा अर्जुन म्हणतो, ती प्रेग्नेंट आहे, ती खरंच आजारी असेल, असं म्हणत असतो. असं होऊ शकतं. तेव्हा सायली म्हणते, मी जेवढं प्रियाला ओळखते ना, त्यावरून मला हेच वाटते की हे सगळं तिचं नाटक आहे. तेवढ्यात सायलीचा फोन वाजतो आणि मग ती म्हणते, कुसुमताईचा फोन, असं म्हणते आणि मग ती खाली बसते. आणि मग अर्जुनसुद्धा जाऊन तिच्याजवळ बसतो आणि मग फोन स्पीकरवर टाकलेला असतो सायलीने. मग सायली म्हणते, हॅलो, असं म्हणते. मग तिकडून मधुभाऊ म्हणतात, मी मधुभाऊ बोलतोय. मग सायली म्हणते, बोला मधुभाऊ, असं म्हणते. मग मधुभाऊ सांगतात, आश्रमात 2 मुली आल्या आहेत आणि माहिती आहे मला, आम्ही तू दिलेले फॉर्म भरून घेतले आहेत. तेव्हा सायली म्हणते, हो चालेल, मी आल्यावर बोलेन त्यांच्याशी, जरा श्वेताला फोन देता का. तेव्हा मधुभाऊ 1 मिनिट असं म्हणतात आणि मग श्वेताला फोन देतात. मग सायलीला तुझ्याशी बोलायचं आहे, असं मधुभाऊ त्या श्वेताला म्हणत असतात. तेव्हा श्वेता फोन घेते आणि बोलत असते. श्वेता म्हणते, बोला ना ताई, काय झालं. तेव्हा सायली म्हणते, श्वेता, आश्रमात ज्या 2 मुली आल्यात ना, त्यांना सगळं व्यवस्थित विचारून घे. त्यांच्या बाबतीत नेमकं काय घडलं आहे, काय नाही, हे सगळं लिहून ठेव व्यवस्थित आणि काळजी घे त्यांची. आश्रम त्यांचं घर आहे असंच वाटलं पाहिजे. तेव्हा ती श्वेता म्हणते, ताई, तू जसं मला आपलंसं केलंस ना, तसंच त्या मुलींनाही मी आपल्यासं करीन. तेव्हा सायली म्हणते, माझा विश्वास आहे तुझ्यावर आणि मग त्यामध्ये तू अजिबात काळजी करू नकोस, असं श्वेता म्हणत असते. सायली, या सगळ्या मुलींची माहिती करून मी प्रियापर्यंत पोहोचवेन, असं म्हणते मनातल्या मनात. आणि मग इथेच आपला आजचा भाग संपतो. तर आता उद्याचा प्रोमो दाखवलेला आहे. तेव्हा आता प्रोमोमध्ये काय भन्नाट असा दाखवलेला आहे. तेव्हा नागराजसुद्धा आता सुटलेला आहे आणि तो सुद्धा हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि तो प्रियाला भेटलेला असतो आणि प्रियाला म्हणतो, प्रिया, तुझा प्लॅन काय आहे. तेव्हा प्रिया सांगत असते. प्रिया म्हणते, मला श्वेताकडून अर्जुन आणि सायलीचे सर्व डिटेल्स मिळत असतात आणि मग मला याचा फायदा करून घ्यायचा आहे. तेव्हा इकडे सायली म्हणते, मधुभाऊने जर आश्रमात आलेल्या मुलांची आधीच नोंद केली असती आणि पोलीस स्टेशनला तक्रार दिली असती तर खूप गोष्टी सोप्या झाल्या असत्या, असं अर्जुनला म्हणत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, आपण ते करणारच आहोत. तेव्हा श्वेताचा फोन येतो प्रियाला आणि प्रिया म्हणते, श्वेताचा फोन प्रियाला येतो आणि प्रियाला सांगते की 2 मुली भेटल्या आहेत. तेव्हा प्रिया म्हणते, नागराजला 2 मुली आल्यात, पहिल्याच फटक्यात लॉटरी लागली. तुझा आश्रमावर खूप जीव आहे ना सायली, आता हाच आश्रम तुझा जीव घेईल, असं म्हणते. आणि इथेच आपला आजचा भागसुद्धा संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला, आवडला का. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला प्रियाचा कोणता प्लॅन आहे ते पाहायचं असेल तर तुम्हाला येणारे भागसुद्धा म्हणजे रिव्ह्यूसुद्धा ऐकावे लागेल. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याच्यासाठी धन्यवाद. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.